मुरादमध्ये एक नवं चैतन्य पाहायला मिळतंय. साहेबांनी सांगितलंय आता पुन्हा एका नव्या दमाने सगळं सुरू होते. काय सांगाल? दम आहेत, चिपळूणचा दम कमी झालेला नाही. कमी येऊन काय वाढवला नाही. चिपळूणचे लोक पवार साहेब जाते आहेत ते आहेत. तुमच्यावरती नाराज होऊन मुरादेकरांनी राजीनामा दिला होता अशी समजते. काय सांगाल? माझ्यावर राजीनामा नाही दिला तर माझ्यावर नाराज मॅडमचं विचारताय तर विचार. मॅडम बोला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज कार्यकर्ते जाग्यावर आहेत. अजूनही कुठेही आम्ही कमी पडलेलं नाहीये आणि नाराजी प्रत्येक पक्षातच असते. त्या ठिकाणी ते कुठेही तुम्ही गेलात तर तिथे नाराजी आहेच. आणि तालुका अध्यक्षांचा विषय आहे, ते जुने कार्यकर्ते आहेत, त्यांनाही सन्मानाने कुठेतरी मान सन्मानाने त्यांना ते पद दिलं जाईल. आणि आत्ता आमची निवड तालुका अध्यक्षपदी अविनाश केळसकर, महिला तालुका अध्यक्ष अरुता आडविलकर, शहर अध्यक्ष समीर देसाई आणि अजून विविध असेल जे आप्पा आमचे सुतार समाजाचे जे नेते आहेत, आज त्यांची ओबीसी जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. हे आम्ही डिक्लेअर करतोय. आणि परत आम्ही संघटना कशी वाढेल याच्याकडे आम्ही जास्तीत जास्त लक्ष देतोय. त्यासाठी आमची सगळ्यांची निवड आहे आणि आम्हाला विश्वास आहे की जे पदाधिकारी आम्ही निवडलेले आहेत ते नक्कीच पक्षाचं काम एकनिष्ठेने करतील. ह्या पुढचा प्रोग्राम कसा असेल, काय असेल? छोटासा आम्ही एक कार्यक्रम नियोजित करत आहोत. लवकरच ती तारीख डिक्लेअर होईल. ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष आहेत रईस सलमी, आप्पा आमचे आहेतच, उपजिल्हाध्यक्ष दत्ता पवार आहेत, अशफाक भाई आहेत, सेवादलचे अध्यक्ष आमच्या बरोबर आहेत खान साहेब, जिल्हा कार्याध्यक्ष युवक कार्याध्यक्ष आहे अक्षय केदारी आणि सगळेच कार्यकर्त्यांनी मेन सगळेच पदाधिकारी आहेत. नगरसेविका मॅडम आमच्या बरोबर आहेत. माझ्या जिल्ह्याची पूर्ण टीम आहे. त्यामुळे आम्ही नक्कीच कुठेही कमी पडणार नाही आणि एकनिष्ठेने आम्ही आमच्या पक्षाचं काम नक्की करू. ओके. नाराजी दिसून येते. मुराद आडरेकरांनी राजीनामा दिलेला आहे. इसबाई काय सांगाल? साधारणतः बघायला गेलं तर एवढा मोठा पक्ष आहे, पवार साहेबांना मानणारा वर्ग जो आहे तो फार मोठा आहे आणि एका घरात भांड्याला लागणार आणि ते सगळं नॅचरलच आहे. मुरादभाईंनी त्यांच्या काही कारणास्तव राजीनामा दिला आहे. ते पक्ष वरिष्ठांकडे त्यांनी दिला होता. त्यांच्या तो वैयक्तिक मर्जीचा विषय होता आणि त्यांचा राजीनामा मंजूर झाला आहे. म्हणून जिल्हाध्यक्षांनी नवीन नेमणूक केली राजेश केळसकर यांची तालुका अध्यक्ष म्हणून. राग किंवा द्वेष किंवा कोणाला मागे ठेवणं पुढे येणं हा काही विषय नाही आहे. पवार साहेबांना मानणारा जो वर्ग आहे सगळे ते आम्ही एकत्रितपणे सगळे काम करत आहोत आणि सगळ्यांना एकत्रितपणे घेऊन आम्ही पुढे जाणार. हेवे दावे कोणाचे काय ह्याच्यामध्ये नाही आहेत. तसं बघायला गेलं तर थोडंसं ठीक आहे, मीडिया इश्यूज आणि हे सगळं ते असतं, ते सगळ्या पक्षातच असतं ते. पण आत्ता आम्ही ह्यासाठी जमलेलो आहोत आणि ह्यासाठी आजची जी बैठक होती आमची ती येणार. आता आमचं हे नियुक्तीपत्र वगैरे आम्हाला द्यायचे आहेत. नवीन नियुक्ती आहेत, आमचे प्रवेश आहेत. फार मोठ्या प्रमाणात आम्ही आता प्रवेश घेतोय आणि त्यामुळे हे सगळे नियोजनासाठी आज आमची ही बैठक होती. मुरादबाईंचं असं म्हणणं येतंय की जिल्हाध्यक्ष जे आहेत त्यांनी म्हणजे बारकेश्वर बनेने उदय सामंतांच्यावरती खालच्या पद्धतीने टीका केली म्हणून त्यांनी ते पटलं नाही, म्हणजे राजीनामा दिला. काय सांगाल? आता कसं आहे माहिती आहे काय, त्यांनी राजीनामा दिला, कारणं त्यांनी काय टाकली हे त्यांना माहिती. आता मला हे माहिती नव्हतं. तुम्ही बोललात म्हणून मला असं समजलं की ते जिल्हाध्यक्षांवर नाराज असतील किंवा काय. हे आता तुम्ही बोलल्यावर मला कळलं. पण साधारणतः ज्यावेळी त्यांनी राजीनामा दिला त्यावेळी असे काही विषय समोर आले नव्हते. तो होऊ शकतं मीडिया इश्यू असेल, होऊ शकतं ते नाराज असतील. पण त्यांचं पर्सनल त्यांनी काय केलं, मग जर नाराज असते तर त्यांनी मग काय करायला पाहिजे होतं. खरं तर मी काय ॲडवाईस देणार किंवा त्यांना सांगण्याएवढा मोठा नाही आहे. पण त्यांनी मग पक्षातच राहून, पवार साहेबांना मानणारेच आहेत ते, पण पक्षातच राहून आम्हाला सगळ्यांना घेऊनच मग त्यांनी ते राऊंड टेबलमध्ये आपली ती चर्चा करायला पाहिजे होती. मला असं वाटतंय. मला ते नाराज कशामुळे आहेत किंवा त्या जिल्हाध्यक्ष त्यांना नकोत वगैरे असा काही विषय माझ्यापर्यंत नाही. पण जर असं काय असेल धरून चला तर त्यांनी ते राऊंड टेबल, आता आम्ही सगळे बसलो होतो, सगळ्यांचीच मतं आमची पटत नव्हती. कोणाला वर कोणाला खाली, इकडे तिकडे हे सगळं चालू राहतं ना शेवटी. कारण पक्ष फार मोठा आहे, पवार साहेबांना मानणारा हा वर्ग फार मोठा आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत असं मला तरी वाटतंय. शेवटचा प्रश्न असा आहे की त्यांनी फक्त तालुक्याच्या पदावर राजीनामा दिला आहे, सदस्य पदावर राजीनामा दिलेला नाही. शरद पवार साहेबांनी त्यांनी भेट घेतलेली आहे. शरद पवार साहेबांची भेट घेतली आहे, म्हणजे मुरादबाई ठाम राहतील का? ऍक्च्युली त्यांनी पदाचा राजीनामा दिलाय हे 100% बरोबर आहे. पक्षाचे सदस्य आजही आहेत आणि असं नाही की त्यांना आम्ही डावलणार आहोत किंवा त्यांनी राजीनामा दिला आहे म्हणून आम्ही त्याला अजिबात नाही. वेलकम आहेत ते आजही. माझ्या मते ते काय कारणास्तव ते आले नाही आहेत. काय ते पवार साहेबांना जे मानणार आहेत, नुसतेच मुराद आडरेकर असा विषय नाही, पण पवार साहेबांना मानणारा जो वर्ग आहे तो सगळ्यांना आम्ही बरोबर घेऊन चालणार.
आणि पुरोगामी विचाराची जी लोक आहेत त्यांना आम्ही जोडत पुढे जाणार.